जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पहिले 3 गोल रिंगण झाल्यानंतर आज पहिलं उभं रिंगण माळीनगर येथे संपन्न झालं. तर रामकृष्ण हरी माऊली जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा हा आहे दिवस 15वा आणि आज आपल्याला अकलूज ते बोरगावचा 15 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करायचा होता. तर काल सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथे गोल रिंगण पार पडलं आणि विषहार्ड नियोजन खटकरत आज आपल्याला सकाळी लवकर उठून जायचं होतं माळीनगर मध्ये उभ्या रिंगणासाठी. बघितलं तर अकलूज पासून बरोबर 5 किलोमीटर अंतरावरती होतं माळीनगर. तर माळीनगर मध्ये सकाळी आम्ही बरोबर 9 वाजता पोहोचलो. रिंगणाला केली सुरुवात. आता रिंगण उभं असल्यामुळे 5-10 मिनिटातच रिंगणचा खेळ संपून गेला. खेळ रिंगणाचा नाद वारकऱ्यांचा होता. त्याच्यामुळे रिंगण झाले की वारकऱ्याने जे ताल सूर धरला ती विषहार्ड नियोजन खटच लावला. जिम्मा, फुगडी, टाळ, मृदुंग आणि रिंगण झाले की तिथंच माळीनगर मध्ये होता आपला पहिला ठेपा माळीनगर मध्ये उरकून घेतला. जेवण वगैरे तिथं फर्स्ट क्लास मध्ये केलं आणि दुसऱ्या ठेप्यासाठी आम्ही निघालो मग तांबे गावाच्या दिसताना. आता तांबे गावात आम्हाला लई लांबचा अंतर पार करून जायचं होता बोरगावच्या आधीच आम्हाला दुसरा ठेपा घ्यायचा होता बघा तांबे गावात गेलो की आपल्याला हे 2 माऊली भेटल्या. ते निघाले व्लॉगर आणि त्यांनी घेतला माझा इंटरव्ह्यू आणि मी पण त्यांचा इंटरव्ह्यू घेतला. बोरगावचा 1.5 तासाचा ठेपा घेऊन आपल्याला जायचं होता तिसऱ्या ठेप्यासाठी लवंग गावामध्ये. आता लवंग गावामध्ये जायच्या आधी आपल्याला पावसानं धक्का दिला ती विषहार्ड नियोजन खट्टच लावलं. तसा पाऊस बारीकच होता पण लोकांनी धरली शेड बघा निवाऱ्यासाठी. तर शेडात अर्धा-पाऊण तास बसल्यानंतर आपला ठेप्याचा टाइम बी संपला आणि आपली वारी निघाली बघा माळुंगच्या दिशेने. आता माळुंगच्या अलीकडेच आपल्याला पुन्हा पावसानं आपल्याला जोडापलं. पण तुम्हाला तर माहित आहे ऊन, वादळ, वारा, पाऊस काहीही येऊ द्या वारी चुकायची नाही हे फिक्सच आहे. तर अशा पद्धतीने आपण अकलूज ते बोरगावचा प्रवास केला. रातच्यासाठी एवढंच मित्रांनो. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. टॉपचा विषय नियोजन खट जाता तेवढं फॉलो करून जावा.